नाचू कीर्तनाच्या रंगी भाग क्रमांक 66 आपण पाहत आहात. या भागासाठी आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत ते सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मसवड येथील दिलीप गोंजारी महाराज आहेत. रंग कामगार ते कीर्तनकार असा हा त्यांचा जीवनातील प्रवास झालेला आहे. कसा प्रवास झाला या संदर्भात आज आपण त्यांच्याशी गप्पा मारताना माहिती घेणार आहोत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. महाराज, पहिलाच प्रश्न तुमच्यासाठी आहे की तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? माझं जुना 11वी झाला. जुन्या 11वी झाले. बरं, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढं व्यवसाय नोकरी कसा प्रवास सुरू झाला तिथून? शिक्षण 11वी झाल्यानंतर मग मी परत सोनं गाळ्याला गेलो बेंगलोरला. हा, सोनं गाळ्या काम शिकलो. नंतर दुकान टाकलं. कशाचं दुकान? सोनं गाळ्या दुकान टाकलं वसकोटला. किती वर्ष काम? तिथं कमीत कमी 10 वर्ष होतो. 10 वर्ष. मुंबईला 10 वर्ष 15 वर्ष होतो. म्हणजे 25-30 वर्ष सोनं गाळलं मी. बरं. आणि 30 वर्ष सोनं गाळल्यानंतर मी मग 20 वर्ष कलर काम केलं. कलर काम करत करत हे मी हा कीर्तन मार्ग कलर काम कुठं केलं तुम्ही? कलर काम सगळं मुंबईतच जास्त करून केलं. सगळं मुंबई. म्हणजे तुमचं सगळं जीवन हे मुंबईतच गेलं? हा, सगळं माझं जीवन मुंबईतच गेलं. म्हणजे शिक्षण संपलं आणि मुंबई तुम्ही गाठले? हा, नाही, शिक्षण संपल्यानंतर मी बेंगलोर 4 वर्ष काढले. बेंगलोर तिथं सोनं गाळ्याचं काम शिकलो. हा, वसकोटला दुकान टाकलं 10 वर्ष. तिथं धाकट्यापाळा तिथं दुकान ठेवलं. तिथं धाकट्यापाळा दुकान सोडून मग परत मुंबईला आलो मी. दुकान टाकलं तिथं. हा जीवनातील तुमचा प्रसार. महाराज, एक सांगा, खरं तर तुम्ही व्यवसाय पण केलेला आहे, कलर कामगार म्हणून पण काम केलेलं आहे, पण असा कसा मनात विचार आलाय की आपण आता पंढरपूरच्या विठ्ठलाची माळ घालावी? कसा तो प्रसंग आहे जीवनातील? सांगितले म्हणून माळ घातली? नाही, तो प्रसंग तुम्हाला सांगतो. मी जेव्हा सोनं गाळत होतो त्यावेळेला मी ऍसिड आणत होतो. 2 ऍसिड आणत होतो. ऍसिडचं नॅट्रिक ऍसिड नसलं, दोन्ही ऍसिड आणत होतो. आणि बसमध्ये 40-50 प्रवास होते. रात्रीचा प्रवास माझा होता. आणि ऍसिड सांडल्याबरोबर सगळी माणसं जखमी झाली बघा. आणि सगळीच माणसं जखमी झाली. माझ्या नावावर सगळी ओढायला आली. आणि सगळी माणसं ओढायला आली. मला सगळी मारा लोक आली. तेव्हा मी देवाचं नामस्मरण केलं. तेव्हा मला देव आठवला की देवाचं चिंतन केलं. मला कुणीच मारलं नाही. इतकं माणसं माझ्याजवळ होती, मला कुणी मारलं नाही. तेव्हापासून मला देवाच वेळ लागला. बाबा, देव जगात आहे, देव आपली सुरक्षा करतो. मग माळ कशी घातली? मग माळ म्हणजे अनुभव तुम्ही घेतला? माळ म्हणजे का घातली माहितीये का? माळ म्हणजे आपल्याला देव कळतो. माळ आपला नियम कळतं. माळामुळे आपलं बंधन कळतं. आपण नियमात राहायला कळतं. म्हणजे आपल्याला नियम पाहिजे, कुठल्या नियम पाहिजे. नियमाशिवाय तुम्हाला जीवन जगता येत नाही. म्हणून माळ घातली. किती वर्षापूर्वी माळ घातली तुम्ही? माळ घालून 12 वर्ष झाली. मी गुरु केलेत. मायाताकडे माझे गुरु आहेत, त्यांच्याकडे मी अनुग्रह घेतला आहे. अनुग्रह म्हणजे माळ घातल्यानंतर सुद्धा गुरु करावा लागतो? नाही, अनुग्रह घेऊनच मी माळ घेतली. बरं. अनुग्रह कुठला घेतला तुम्ही? अनुग्रह हा घेतला की मी ब्रह्म आहे असं सारखं म्हणायचं. सोहम शब्द मारा खायचा. हे माळ घालताना गुरु केला का? नाही, माळ घाल टायमाला ते आमच्या कानात मंत्र दिला. मायता गाडगे महाराजांनी मला मंत्र दिला कानामध्ये. मी ब्रह्म आहे सारखं म्हणायचं किंवा सोहम म्हणायचं. हा शब्द मारा सारखा करायचा. म्हणजे आपल्याला आनंद वाटतो. आपल्या स्वरूपात आपल्याला ओळख होती. बरं. भजन कीर्तन कसं काय मग ती वेळ काढला तुम्ही ऐकण्यासाठी, जाण्यासाठी? भजन कीर्तन कसं माहितीये का? व्यवसाय करत होता, कामगार. भजन कीर्तन कसं माहितीये का? पहिले मला जुनी गाणी म्हणायला फार आवडती. किशोर कुमारची, रफीची मी फार आवडती. मी लहानपण आवडती गाणी आवडायची. हा, गाणी आवडायची. जुनी मला गाणी जास्त आवडायची. पण बरं, ह्या भजनात आल्यापासून मला गुरुनं भजन शिकवलं. गुरुनं शिकवल्यानंतर मी ह्या मार्गात आलो. सगळं श्रेय हे मला गुरूंचं आहे. हे सगळं मी भजनात आल्यापासून. महाराज, एक सांगा, खरं तर माळ घातल्यानंतर आपल्याला माहिती आहे आपण भजन कीर्तन करतो, म्हणजे ऐकायला जातो. पंढरपूरची वारी करतो, आषाढी वारी जातो किंवा पायी वारी करत असतो. पण हे सर्व करत असताना मनात का आलं की विचार की आता आपण प्रवचन सांगावं, कीर्तन सांगावं? कसा मनात आला तो विचार? तुम्हाला सांगतो. आपल्या रोज गुरु शिकवतात, रोजच्या नित्यनेम शिकवतात. गुरूंचं मत काय असतं की माझा हा संदेश लोकांमध्ये खरं पटावा, सांगावा. आणि माझा संदेश खरा संदेश आहे. पण जिथं सांगावा, जिथं ते बीज पेरलं जातं तिथं सांगावं. खडकातून पण फायदा नाही. कारण का माझा गुरु कसा आहे माहिती आहे का? फार सत्य आहे त्यांचं. म्हणजे लोकांना पटत नाही. कारण का? त्यांचं जरा कठीण आहे. पण त्यात अभ्यास केला ना तर सोपं आहे. आता मी 12 वर्ष बघतो ना, त्यांचं म्हणजे एवढं कठीण अभ्यास आहे ना, पण आम्हाला ते खरं वाटतं. आणि असे गुरु माझे म्हणजे फार भाग्यवान तुम्ही. असे म्हणजे माझं स्वतःला भाग्यवान. गुरूंचे विचार गुरूंच्या फार चांगले आहेत. इतके चांगले आहेत ना, आई वडिलाशी मी थोडं कणभर त्यांना जास्त मांडणं चाललं. कारण आई वडिलांनी मला जन्म दिला. मी त्याचा अर्थ असं नाही मी आई वडिला काही म्हणतो, आई वडिलांना जन्म दिला, मला मार्ग दाखवा. माझ्या गुरुन मला मार्ग दाखवला.
म्हणून आध्यात्मिक मार्ग हा गुरुंदा आणि जीवन कसं जगायचं कसं जगायचं त्यांनी मला शिकवलं कर्माचे आणि तेच विचार प्रवचन कीर्तनातून लोकांपर्यंत लोकांना पोहोचून हाच विचार मनात तुम्ही घेऊन प्रवचन हा हा कीर्तनाकडे हा वळाला. कीर्तन महाराज एक सांगा, खरं तर पहिलं प्रवचन हा. असं कुठं झालं? माझं पहिलं कुर्ल्याला झालं कुर्ल्याला झालं त्याचा त्या तो प्रसंग होता. तो पहिलं प्रसंग सांगतो ना. म्हटलं- प्रवचन नाही माझं पहिलं कीर्तन होतं. पहिलं कीर्तन. हा पहिलं कीर्तन होतं. मला गुरुमुळे केलं मला जमलं नाही. मला फार उडालं. मी एकटा माझ्या रडत बसलो. कारण का एवढं मला गुरु चांगलं शिकवलं, मला का जमत नाही म्हणून रडवर माझी मोठी मा समजून घातली माझी. दादा तुम्ही काय राहता नाही माझ्या गुरुने एवढं शिकवून मला का जमत नाही असं. मग मला राग आला. मला राग आला. कारण का एवढं गुरु प्रयत्न शिकवतात मला का जमत नाही माझ्यावर राग आला. म्हणून मी प्रयत्न करतो की जोपर्यंत मला हे जमलंच पाहिजे असा माझा प्रयत्न आहे. सर पहिलं कीर्तन झालं पण तुम्ही ह्या प्रसंगाला सामोरे गेला. हा समोर गेलो. मला का सांगता येत नाही. मी स्वतः राग काढलाय. मला काय कारण सापडलं तुम्हाला नंतर की माया चुका का होतात जीवनामध्ये. म्हणजे माझं पापच आडवं येतं सर. काय माझं पाप आडवं येतं. माझं बोलणं जरा फास्ट असतं त्यामुळे मला लोकांना कळत नव्हतं. मला महाराज सारखे मला म्हणायचे की गोंजारे महाराज हळू बोला सारखे मला म्हणायचे. गुरु बनेच मला म्हणायच्या हळू बोला. त्यामुळं ते सरावांना सराव थोडं बदल झाला होता. मागच्या मी कीर्तन केलं तेव्हा गुरु मला म्हणल्या महाराज म्हणले गुरु असं म्हणले तुमचं कीर्तन चांगलं झाले अंसा प्रगती करा म्हणले. तेव्हाच मला समाधान वाटलं. म्हणजे पहिल्या प्रसंगातनं दुसऱ्या प्रसंगातनं तुम्ही शिकत गेला. आणि आता लोक सांगतात की महाराज आता चांगलं कीर्तन व्हायला लागलेलं आहे. प्रवचन कधी कुठं झालं तुमचं? प्रवचन तर मग इथं मंदिरात झालं. विठ्ठल मंदिरात झालं. तो कसा अनुभव होता? तिथं कसं आहे माहितीये का, कारण आपल्याच गावातली लोक आपल्या गावात इथं लोकांना पटत नाही. 4 माणसं लोक मला कसं आहे माहितीये का लोकांना पटलं पाहिजे तिथं सांगावं. आता ह्या लोकांना माझं कसं आहे माहितीये मी तुम्हाला सांगतो महाराज मी पूजा कधी करत नाही. मी फक्त मीच स्वतः ब्रह्म आहे. माझी बायको सगळी पूजा करते ते बघते. ती पण स्वभाव सगळं चांगलं तिचं पण काय चुकत नाही. पण तिच्या ठिकाणी बरं माझ्या ठिकाणी मग माझं गुरुचं ज्ञान मी माझ्या कडमन ज्ञान गुरुचं ज्ञान पण ते सत्य ज्ञान आहे. मी कडमन लोकांना सांगून टाकणार आहे आणि हे लोकांना पटावं त्याकरता मी प्रवचन करत असतो. मग महाराज आता एक सांगा, खरं तर तुम्ही कीर्तन प्रवचन दोन्ही व्यासपीठावर तुम्ही उभं राहिलेला आहात. इकडे व्यासपीठावर बसलेला आहात, प्रवचनानं तिकडे उभं राहिलेला आहे. तुम्हाला काय वाटतं की कीर्तन अवघड का प्रवचन अवघड? तुमच्या ह्याच्यातनं कसं बघतात त्याच्यात? हो का कसं म्हणजे आवड कायच नाही. अभ्यास म्हणून सगळं सोपं. मेन आपला अभ्यास पाहिजे. अभ्यासाला सगळं सोपं असतं आणि सद्गुरूची इच्छा पाहिजे. सद्गुरू आपलं मनापासून निष्ठा पाहिजे. सद्गुरूचं ज्ञान आपलं मनात पाहिजे. सगळं आपल्या सोपं होतं. पण तुम्ही अभ्यासच नाही केला तर सगळं अवघड. मी महाराज बघा रोज सकाळी 8 जातो गार्डनला. रोज एक आपण घेतो. रोज एक अभंगाचं प्रवचन करतो. एक तास प्रवृत्ती करायचं कीर्तन करायचं महाराज असा माझा रोज अभ्यास चालू असतो. कारण का कधी मला महाराज सांगते कीर्तन करा सांगता येत नाही, वेळ सांगता येत नाही. म्हणून आपण तयार आपली आपण करावी. माझी शेवटची हीच इच्छा आहे की बाबा मी कधी सकाळी मेळात आता कीर्तन करावं असं माझी इच्छा आहे माझी. पण मी करणार मी कधी ते पण आहे. म्हणजे आता थोडे कीर्तनाने सरावानं कीर्तन व्हायला लागले. माऊली एक सांगा, तुम्ही तर खरं तर मगाशी सांगितलेलं आहे की कीर्तन किंवा प्रवचन सांगण्यासाठी अभ्यासच लागतो. पण हा अभ्यासाला वेळ तुम्ही कसा काढता? अभ्यास तर करावा लागेल ना, कारण कुठल्याही क्षणी कीर्तन येऊ शकतं, प्रवचन कधी सांगायचा प्रसंग येऊ, कधी व्यासपीठ चालक म्हणून पण जबाबदारी, कारण एकतर ते ऑलराऊंड सगळे लागतात. पण वेळ हा अभ्यासाला लागतो. मग तुम्ही ह्या दैनंदिन तुमच्या नियमित कामातून अभ्यास मी कसा करतो? सकाळी 8 ते 9 जातो मी बाहेर जातो गार्डनला. त्यावेळी मी सकाळ पूर्ण 1 तास दिवस अभ्यास करत असते. अभ्यास करत असतो. चिंतन मनन कर गुरुन काय शिकवलं ते सगळं करत असतो. बरं माऊली एक सांगा, आता आषाढी वारी सुरू झालेली आहे. खरं तर तुम्ही पंढरपूरला पायी वारी बरेच केले असतील. हो. काय अनुभव सांगताल? मी अनुभव हे सांगेल. काही लोकांनी विचारले की रामकृष्ण माऊली तुम्ही पायी चाललेला आहे, पायी चालला मला काय म्हणायचंय का देह ही पंढरी आत्मा हा पांडुरंग. आता ही आपलं देह पंढरीच आहे ना, आपला आत्मा पांडुरंग. मी एकदा तुम्हाला देह पंढर कोण कळलं परत जाणे काय जरूर आहे तुम्हाला? आपला परमात्मा आतच आहे. मग तुम्ही निष्का कराकरी फरफर का करता निष्कार? आत्मा जाणून घ्या. आत्मा हाच पांडुरंग आहे आणि ध्येय इथं तुम्ही बघा ठायचे बसून करायचे चित्ते आवडे आनंद आळावा ह्या हिशोबाने तुम्ही राहावा. कारण का एकदा सारखं कुणाच घरी जाणं बरं वाटत नाही. एकदा तुम्हाला देव कळला मग पाच परत का जायचं? देव जाणून घेतला पाहिजे. देव आणि स्वतः आपण देव व्हावा. देवाला जाण्यापेक्षा स्वतः देव व्हावा. अभंगच आहे ना, तुकाराम महाराजांचं एक अभंगच आहे, देव पाहायचे की देव होणं, देव पाहायचे देवच होऊन ठेवणं. म्हणजे तुम्ही काय करा, देवात जाताना तुम्ही स्वतः देव व्हा, ते महत्वाचं आहे माझ्या.
देव तुम्ही देवाकडे तुम्ही किती फिरा देव होतात नाही, स्वतः देव व्हा, ते महत्वाचं आहे महाराज. धन्यवाद महाराज. खरं तर नाचू कीर्तनाच्या रंगेमध्ये महाराजांनी ज्या विविध प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत आणि खरं तर एक सांगितलं की आत्मा पांडुरंग आहे. खरं तर वारीला जायची काही आवश्यकता नाही. खरं तर आपणच आपलं शरीर हे पांडुरंग आहे, आत्मा आहे. खरं तर विविध प्रश्नाला मानदेश भूषणशी बोलताना महाराजांनी उत्तरं दिलेली आहेत. मानदेश भूषणशी बोलल्याबद्दल महाराजांना धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.